फ्रेंड्स, मी शीतल शुभाश्रू किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय चमचमीत असं उपवासाचं मसाला पनीर की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुमचा उपवास आहे। खायला खूपच टेस्टी लागतं। तर त्यासाठी मी येथे घेतलेला आहे 100 ग्रॅम पनीर। मी ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते पनीर अगदी सॉफ्ट राहतं। तर नॉर्मल टेम्परेचरवरच पाणी घेतलेलं आहे। येथे मी काजू भिजत ठेवलेले आहेत। जवळपास 10 ते 15 काजू येथे मी घेतलेले आहेत। आता हे दही घेतलेलं आहे मी अर्धा वाटी। दही छान फेटून घ्यायचं आणि फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे। आंबट दही अजिबात घ्यायचं नाही, भाजीची टेस्ट बिघडते। त्यामध्ये 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तर हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। तर काश्मीरी लाल मिर्च पावडरनी छान असे कलर सुद्धा भाजीला येतो आणि फारशी तिखट सुद्धा नसते, त्यामुळे मी जास्त वापरलेली आहे। तुम्हाला जर कोणते मसाले यामध्ये उपवासाला चालत नसतील तर स्किप करू शकता। तर येथे काजू सुद्धा भिजलेले आहेत, त्याची आपण पेस्ट बनवून घेऊया। मिक्सर जार मध्ये 2 चमचे पाणी घालून ही काजू छान वाटून घ्यायची आहेत। तर ही पेस्ट मी तयार केलेली आहे काजूची, अगदी क्रीमी झालेली आहे। पाहत असाल याने भाजीची चव खूप छान येते। पनीर सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे। याचे मी क्यूब्स कट करून घेते। तुम्हाला जसे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता। तर मी हे क्यूब्स मध्ये कट करते। स्लाइस मध्ये आवडत असतील तर स्लाइस मध्ये सुद्धा कट करून वापरू शकता तुम्ही। तर जसे बारीक मोठे स्लाइस किंवा क्यूब्स हवे असतील त्याप्रमाणे याचे कटिंग करा। तर पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये पळीभर मी येथे तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा किसलेलं आलं घातलेला आहे। आल्याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये दह्याचं जे मिश्रण आहे ते ॲड करूया मसाल्याचं। आता याला छान या तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही या तेलाऐवजी तुम्हाला जे उपवासाला चालत असेल ते तेलाचा वापर करू शकता। शेंग तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता। तर याला छान या तेलामध्ये मसाले भाजून घेऊयात। मसाले भाजत आहेत त्यामध्येच मी 3 चमचे काजूची पेस्ट ॲड करते आणि 1 चमचा मी शिल्लक ठेवलेले आहे गार्निशिंगसाठी। आता हे मसाले छान मिक्स करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि या काजूच्या पेस्टमुळे याचे टेक्स्चर खूपच छान मुलायम होतं, ग्रेव्ही खूप छान होते। 5 मिनिटं पाहू शकताय तेल छान सुटलेलं आहे, मसाले भाजलेले आहेत, वरती छान कलर सुद्धा दिसत आहे भाजीचा। आता त्याच दह्याच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून यामध्ये मी मिक्स करते। तुम्ही जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता याला झाकण लावून 1 उकळी घेऊयात। उकळी आलेली आहे खूप छान। आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स ॲड करायचे आहेत। पनीरचे क्यूब्स ॲड केल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे आणि पनीर जास्त शिजवायचं नाही, 1-2 मिनिटं याला फक्त वाफ घेऊयात। जास्त वेळ पनीर शिजवल्यास ते जास्त कडक होतं किंवा सॉफ्ट राहत नाही, त्यासाठी फक्त 2 मिनिटं वाफ घ्यायची। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि पाहूया मसाला पनीर आपलं छान तयार झालेला आहे। आता सगळ्या टेस्टचा बॅलन्स करण्याकरिता 1 चमचा साखर मी ॲड करते, यामुळे भाजीची चव खूप छान लागते।
तर मस्त असं मसाला पनीर येथे तयार झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल वरती तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा पाहू शकताय किती मस्त अशी झालेली आहे. आणि तुम्हाला वाटतसुद्धा नसेल की ही भाजी उपवासाला चालते. खूप छान असा मसाला पनीर येथे तयार झालेला आहे आणि पनीरसुद्धा बघू शकता एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. तर आपण हे सर्विंग डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेऊयात आणि येथे मसाला पनीर आपलं तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि आवडलं नसेल तर डिसलाईक करा आणि का आवडलं नाही ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. भाजी मस्त अशी तयार आहे. त्यावरती मी काजूची पेस्ट घालते.